नमस्कार रसिका हो. आम्हाला काही रसिकांकडून असा प्रश्न विचारला गेला की आपण वेगवेगळ्या शब्दांच्या गंमत गोष्टी ऐकतो आहोत, शब्दांची गंमत न्याहाळतो आहोत, तर गोधडीवरती दिनविशेष भाग प्रसारित होत असतात, तर त्यातल्या दिन या शब्दाविषयीची गंमत सांगाल का? तर आज ना आपण दिन, दीन आणि दिवस या शब्दांविषयी थोडंसं समजून घेऊया. दिन हा शब्द संस्कृत मधून मराठीत आलाय. अनेकदा लोकांना असं वाटतं दिवस या शब्दाचा संबंध मात्र संस्कृतशी नसेल. तसं नाहीये. जसा दिन हा शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये तत्सम शब्द म्हणून आलाय, दिवस हा शब्द सुद्धा संस्कृत मधून मराठीमध्ये तत्सम शब्द म्हणून आलाय. तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृत मधून मराठीमध्ये तसेच्या तसे आलेले शब्द. मी माझ्या मुलांना नेहमी असं सांगते, संस्कृत मधून आपण मराठीमध्ये तसेच्या तसे ढापलेले शब्द म्हणजे तत्सम शब्द. तर दिन आणि दिवस दोन्ही शब्द आपल्या ढापूचंदगिरीची उदाहरणं आहेत असं आपण गमतीने म्हणू शकतो. आता संस्कृत मधला हा जो दिवस शब्द आहे त्याचं प्राकृत मध्ये रूप झालं दियस, आणि त्याच्यापासून मराठीमध्ये अजून एक तद्भव रूप आलेलं आहे. तद्भव म्हणजे जे संस्कृत मधून मराठीत शब्द येताना त्या रूपांमध्ये थोडा पालट होतो असे शब्द. तर ते जे पालटलेलं रूप आहे ते आहे दिस. गाणं ऐकलं असेल ना, दिस येतील दिस जातील. त्यामुळे दिस हा शब्द संस्कृत दिवस, प्राकृत दियस असं करत करत, अशी वाटचाल करत करत मराठीमध्ये पोहोचलेला आहे. आता बघा, मराठीमध्ये आपण दिन म्हणतो, दिवस म्हणतो आणि दिस म्हणतो. आता तुम्ही म्हणाल दिन आणि दिवस याचा अर्थ तर आम्हाला माहिती आहे, भौगोलिक दृष्ट्या माहिती आहे. एरवी आपण असं म्हणतो ना, दिन रात, रात्रंदिवस. याचाच अर्थ आपल्याला असं कुठेतरी अभिप्रेत असतं की सूर्याच्या उदयापासून सूर्याच्या अस्तापर्यंतची म्हणजे प्रकाशमान असलेली अशी जी वेळ आहे तिला आपण दिवस म्हणतो किंवा तिला आपण दिन म्हणतो. आता इथे मला ना एक गंमत तुम्हा सगळ्यांबरोबर सामायिक करायला आवडेल. दिन आणि दिवस या दोन्ही संस्कृत शब्दांचा एक अर्थ आहे सूर्य. त्यामुळे सूर्य जोपर्यंत प्रकाशमान आहे म्हणजे आपल्याला दिसतो आहे, सूर्य कायमच प्रकाशमान असतो, आपल्याला जोवर सूर्याचा प्रकाश दिसतोय तो वरची वेळ म्हणजे दिन किंवा दिवस. आता अजून एक गंमत काय होतं, लोकांना असा प्रश्न पडतो की हा काय ऱ्हस्व दीर्घाचं एवढं काय आहे, एवढी काय मातब्बरी आहे. तर बघा ना, दिन मध्ये दी ऱ्हस्व आहे ज्याचा अर्थ काय आहे आपल्याला माहितीये, पण तोच शब्द दीन असा जर आपण उच्चारला, आता मराठीमध्ये दोन दीन आलेले आहेत. एक दीन तुम्हाला माहिती आहे, गरीब, करुण अशा अवस्थेसाठी आपण दीन म्हणजे तो दीर्घ दी असलेला दीन हा शब्द योजतो, हे सगळ्यांना माहिती आहे. हा दीन शब्द संस्कृत मधून मराठीत आलाय, पण अजून एक दीन शब्द मराठीमध्ये आलेला आहे दुसऱ्या भाषेतून. तो आहे अरबी मधून मराठीमध्ये आलेला दीन, आणि त्या दीन या शब्दाचा अर्थ आहे धर्म, श्रद्धा. साधारणतः इस्लाम धर्माशी निगडीत असा हा शब्द आहे. दीने इलाही हे तर ऐकलेलंच असेल अकबराचा इतिहास वाचताना. त्यामुळे बघा, मराठीमध्ये दोन दीन आहेत, एक गरीब या अर्थाचा संस्कृत मधून मराठीमध्ये आलेला तत्सम शब्द, आणि दुसरा अरबीतून मराठीत आलेला ज्याचा अर्थ आहे धर्म किंवा श्रद्धा. आता अजून काय बाबा काथ्याकूट करता येईल दिन, दिवस, दीन या सगळ्याविषयी, तर एक गंमत लक्षात घेऊया. हिंदीमध्ये सहसा आपला हा जो सगळा नेहमीचा कालगणनेचा एककाचा भाग आहे त्याला दिन म्हणतात, आणि जो आपण विशेष काहीतरी साजरा करतो, काही स्मृत्यर्थ आपण तो आयोजित करतो म्हणा किंवा आपण साजरा करतो म्हणा, म्हणजे राष्ट्रीय एकात्मता दिवस. त्यामुळे हिंदीमध्ये असे जे विशेष दिन आहेत त्यांना दिवस म्हणतात. मराठीमध्ये बरोबर उलट आहे. मराठीमध्ये सहसा आपण रोजच्या नेहमीच्या भाषिक योजनामध्ये दिवस म्हणतो, पण मराठी भाषा दिन किंवा बालदिन अर्थात आपण हा संस्कृत सारखा दिन असा उच्चार न करता दिन असं पटकन म्हणतो, बालदिन.
मराठी भाषा दिन, एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये शब्द जाताना अशा सगळ्या गमती जमती होत असतातच. पण बघा ना, मराठीमध्ये जे चित्र आहे हिंदीमध्ये त्याच्या बरोबर उलट चित्र आहे. अर्थात भाषांचे एकमेकांवर प्रभाव पडत असतात, सरमिसळ होत असते. आज अनेकदा मराठी माणसं सुद्धा राष्ट्रीय एकात्मता दिवस असं म्हणताना दिसतात. ठीक आहे, हरकत काहीच नाही. कारण तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की हा काय झालं, त्यांनी असं म्हटलं तर, हिंदीचा प्रभाव पडला तर. काहीच हरकत नाही. दिवस बदलत असतात आणि भाषेमध्ये बदल घडत असतात. पण अभावितपणे घडणारे बदल, का काही प्रभावातून, काही अनुकरणातून घडणारे बदल, इकडे आपलं सजगपणे लक्ष तर हवं. आणि 2 दिवस कसे पालटतायत याच्याकडे आपण लक्ष तर द्यायला हवं. तर दिन साजरे करण्यात अर्थ आहे, नाहीतर नुसतेच कशाला मराठी भाषा दिन साजरे करायचे. बरोबर आहे ना? तर कशी वाटली दिन, दिन आणि दिवस या शब्दांची ही गंमत गोष्ट? नक्की कळवा.